की ज्याला तिथे स्थानिक असताना पुस्तक मिळत नाही. हो. तो दिल्लीचं साहित्य संमेलन भरते म्हणून कौतुक कशासाठी करणार. बरोबर. किंवा मी प्रकाशक आहे, मला कौतुक कशाचं आहे. बर. दिल्लीत भरतं म्हणून कौतुक आहे. की महाराष्ट्रात एखाद्या चांगल्या ठिकाणी, म्हणजे जसं पाटील सरांनी, पी डी पाटील सरांनी पिंपरी चिंचवडला भरवलं होतं. तिथे भरभरून विक्री झाली होती. अच्छा. प्रचंड विक्री झाली. आणि नेटकेपणाने साहित्य संमेलन कसं करावं, प्रकाशकांची व्यवस्था कशी करावी, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते होतं. ते आता फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये जे NBTने पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं, ते किती सुंदर होतं. स्वच्छता होती, मांडणी उत्तम होती, खाली कार्पेट होतं, पंखे होते, निर्णय सांस्कृतिक कार्यक्रम होते. आणि लोकांनी यावं प्रदर्शनासाठी, यासाठी 1 महिना अगोदरपासून त्यांनी प्रचंड तयारी केली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की जसे पंढरपूरला लोंढ्याने लोक जातात आषाढी एकादशीला, तसं लोंढ्याने लोक त्या प्रदर्शनाला भेट देत होते. आणि त्याने म्हटलेलं आहे की 40 कोटीचा व्यवसाय झाला. किती कोटीचा व्यवसाय झाला माझ्या दृष्टीनं नाही, लोकांना प्रदर्शनाकडे यावं असं वाटलं, खरेदी करावीशी वाटली. आणि त्यामध्ये 70% तरुण मुलं होती. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकही स्टॉल धारक नाराज होऊन गेलेला नाही. तो कोपऱ्यात होता तरी त्याला व्यवसाय होता, गेटवर होता, दरवाज्यावर होता, त्याला धंदा साधता होता. प्रत्येक जण खूप आनंदाने तिथे व्यवसाय करून गेला.